तू जर का तिथे गेलास तर फसशील. एवढेच नव्हे तर अशा कथा कीर्तनातील शब्द देखील कधी कानावर पडू देऊ नकोस. एकदा एका गरुड्यानंतर त्याच्या मागे पोलीस लागले. त्यांच्यापासून दूर पळता पळता तो एका मांडवात शिरला. योगायोगाने तेथे नेमकी श्रीमद भागवताची कथा चालू होती. ती त्याला नाईलाजाने ऐकावीच लागली. ते पुराणे जी कथा सांगत होते त्यात श्री भगवंतांचे आणि श्री बळरामाचे गोचारण लीळेतील वर्णन होते. कथाकथनाच्या ओघात ते म्हणाले, असे हे दोन गोंडस सुकुमार राजकुमार ज्या देवभूमीमध्ये ही लीला करीत होते तिला व्रजभूमी म्हटलेले आहे. त्यांनी मग गोचारणाचा प्रसंग रसभरीत वर्णन करून सांगितला की हे दोघे कुमार गायी चारण्यासाठी निघाले होते. त्यावेळेचे त्यांचे रूप अत्यंत मनोहर होते. ते दोघे नखशिकांत बहुमूल्य दागिन्यांनी नटलेले होते. श्रीकृष्णांच्या हाती रत्नजडित बासरी होती. बळरामाच्या हातात रत्नजडित हस्तभूषणे होती. असे ते दोन्ही भाऊ गायीच्या मागे मागे निघाले होते. असे सांगून मग ती रत्ने कशी बहुमूल्य होती याचे वर्णन ते पुराणिक करू लागले. वास्तविक पाहता भागवत कथेचा आणि त्या रत्नांचा आभूषणांचा काय संबंध, पण तरी ते तिखटमीठ लावून वर्णन करीत होते. राजकुमारांचा ठाव ठिकाणा या दरोडेखोराने ते वर्णन ऐकले आणि त्याची धनलालसा जागृत झाली. तो विचार करू लागला की हे दोन भाऊ आहेत तरी कोण? यांना जर का आपण पळून नेले आणि लुबाडले तर आपली आयुष्याची दादाच मिटेल. मग छोट्या मोठ्या चोऱ्या करण्याचे व असे जीव वाचवत पळण्याचे कायमचेच थांबले. म्हणून त्याने ते पुराण संपवून दिले आणि त्यानंतर तो त्या पुराणिक गुहांच्या पाठोपाठ त्यांच्या मुक्कामाच्या खोलीत शिरला. त्याने त्यांना हातातील फरशी दाखवली आणि तो डोळ्यावर म्हणाला, तुम्ही आता ज्या दोन राजपुत्रांचे वर्णन करत होता ते कुठे राहतात ते मला सांगा. ते जर मला सापडले तर मी तुम्हालाही चांगले बक्षीस देईन. पण जर तुम्ही मला त्यांचा पत्ता सांगायची टाळाटाळ केली तर मग ही फरशी आणि तुमची मान याचीच गाठ पडली. वराणुगुहाने त्या परिस्थितीत स्वतःला सावरून असा विचार केला की आपला सप्ताह संपायला अजून 3 दिवस बाकी आहेत. त्यामुळे याला आपल्या निर्धास्तपणे सांगावे की ज्या त्या वजभूमीमध्ये हा तेथे पोहोचून परत याला 3 दिवसापेक्षा जास्त काळ नक्कीच लागणार. तो परत येईपर्यंत आपण येथून पळून जाऊ. पण याला आपण आता तसे काही सांगितले नाही तर मात्र मरायचे पाळून नक्कीच येईल. म्हणून मग त्याने त्याला शांतपणे वज्रभूमीचा पत्ता व इतर सगळं सांगितले. पण तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा आहे हे मात्र सांगितले नाही. ते त्याला म्हणाले, जा, जिथे वृंदावन नामक भूमी आहे तेथील वनात एक भव्य कदंब वृक्ष आहे. गायी चरायला सोडून त्या कदंब वृक्षाखाली ते दोघे राजकुमार बसलेले असतात. कल्पजुनातही वाजवीच आहे. त्यावर तो दरोडेखोर म्हणाला, ठीक आहे, मी जाऊन येतो तेथे. पण ते दोघे जर तिथे भेटले नाही तर माझ्याशी गाठ आहे हे पक्के लक्षात ठेवा. श्री भगवंताची लीला. त्यानंतर तो दरोडेखोर सांगितल्याप्रमाणे रस्ता शोधत वृंदावनात पोहोचला. आता त्याचे भाग्य पहा. श्री भगवंतांची अहेतुकी कृपा त्याच्यावर व्हायची होती. म्हणूनच केवळ त्याने हा प्रसंग घडवून आणला असावा. तो दरोडेखोर वज्रभूमीत पोहोचल्यावर त्याला खरेच तेथे पुराणिक गुहांनी केलेल्या वर्णनाप्रमाणे सगळे दिसू लागले. तो तेथे पोहोचला त्यावेळी नेमके पहाट झाली नव्हती. तो वनाच्या दिशेने निघाल्यावर त्याला दुरून धुळीचे लोट दिसायला लागले. ज्यांच्या शिंगांना सोन्याची टोपे बसवलेली आहेत, गळ्यात सोन्या चांदीच्या सुंदर घंटा आहेत, अशी उत्तम जातीची सुंदर वासरे त्याला धावत येताना दिसली.
त्या वासरांचे कळप घेऊन एका वृक्षाखाली थांबले. जवळ जाऊन बघितल्यावर त्याने ओळखले की हाच तो कदंब वृक्ष असावा. मग त्या वृक्षावर चढून तो एका मोठ्या फांदीच्या आड लपून बसला. तो असे झाडावर लपून बसून काय काय होते ते बघत असताना थोड्या वेळाने खरंच ते दोघे भाऊ तेथे आले. एक गोरा आणि दुसरा निळसर सावळा असे ते नखशिकांत दागिन्यांनी नटलेले दोघे प्रसन्न राजकुमार तेथे आले आणि त्या कदंब वृक्षाखाली बसले. ते बघून हीच योग्य संधी आहे असा विचार करून त्याने सरळ फांदीवरून खाली उडी मारली आणि तो त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. मात्र श्री भगवंतांची आणि त्याची जेव्हा दृश्यादृश्य झाली तेव्हा आपण इथे कशासाठी आलो आहोत हेच तो साप विसरून गेला. मग श्री भगवंत स्वतःच त्याला विचारू लागले की अरे तू येथे कशासाठी आला आहेस. त्यावर तो बावचळून म्हणाला ते मला काही ठाऊक नाही. हे ऐकून श्री भगवंत त्याला म्हणाले अरे नीट आठव, तुला आमचे दागिने हवे आहेत म्हणून तू आला आहेस ना. हे दागिने तुला मिळाल्यावर तुझे दारिद्र्य जाईल ना, मग तुला चोरी वगैरे करावी लागणार नाही ना. हे ऐकल्यावर तो म्हणाला हो आठवले मला, असे वाटले होते करे. मग हसून श्री भगवंत त्याला म्हणाले आता तुझी पोचली पोळ कर आणि आमचे हे सगळे दागिने त्यात घालून घेऊन जा. आमचे नंद बाबा फार श्रीमंत आहेत, ते असेच दागिने आम्हाला परत देतील. श्री भगवंतांनी बलरामांना पण त्यांचे सगळे दागिने काढायला लावले आणि मग दोघांनी त्यांचे सगळे दागिने त्याच्या पोतळीत घातले. देवांनी फक्त आपली बासरी मात्र दिली नाही. त्यानंतर श्री भगवंत परत गोड हसून त्याला म्हणाले आणि बरे का, तुला जर आणखी काही लागले तर परत आमच्याकडे ये. आणि पाहता पाहता ते दोघेही अदृश्य झाले. भगवत दर्शनाचा प्रभाव. थोड्या वेळाने तो दरोडेखोर भानावर आला. मग तो आश्चर्याने विचार करू लागला की दागिने तर पोतडीत दिसत आहेत, पण मग ती दोन्ही गोंडस मुलं कुठे गेली. श्री भगवंतांच्या अद्भुत दिव्य दर्शनामुळे त्याच्या मनात एकाएकी तीव्र वैराग्याचा उदय झाला आणि त्याला असे वाटायला लागले की हे दागिने घेणे काही योग्य झाले नाही. केवढी ती निरागस सुकुमार मुले आणि आपण दृष्ट स्वार्थाने त्यांच्याकडे काय मागितले ते दागिने. त्यापेक्षा आपण त्यांना असे म्हणायला होते की बाळांनो माझ्याकडे असेच बघत राहा म्हणजे मला सगळे मिळाले. मग पण ही दागिने मागण्याची मस्ती अवस्था कशी पुरली आपल्याला. असा पश्चाताप करत दुःख का तर हो तो रडत रडत तसाच माघारी आला. इकडे ते पुराणे बुवा पळून जाण्याची तयारीतच होते, पण हा